स्ट्राईक एंडला अक्षय पाहतोय तर नॉन स्ट्राईक एंडला रवी पाहतोय. सलामीची जोडी कोल्हारे संघाची रिप्रेझेंट करत असताना गाव कोल्हारे संघाला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बीड संघाचा आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळते तो म्हणजे गणेश. पहिला चेंडू राईट नंबर विकेट मारा उचलून घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय. मिळेल का झेल? यस मिळाले. पहिला गोल्डन डकचा शिकार होत असताना पाहायला मिळतोय. सलगच्या दुसऱ्या सामन्यामध्ये ही घटना घडली आहे. पहिल्या बॉल मध्ये पहिली विकेट जाते. मागील सामन्यामध्ये सुद्धा टीम मालेवाडी संघाची आपण पहिली विकेट पाहिली आणि या वेळेस टीम कोल्हारी संघाची पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट आपण पाहिली. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्या प्रयत्नाला यश मिळालं नाही. बाहेर सरसावले लीडिंग एज आणि आपल्याला पाहायला मिळतंय बॅटची जी वरची कडा लागली ना त्याने फक्त उंची मिळाली, लांबी मिळाली नाहीये. आणि 30 सर्कलचा खेळाडू अतिरिक्त पाहायला मिळतं अतिशय दक्ष खेळाडू पाहायला मिळालाय की त्याच्या चपलाईने त्याने झेलपर्यंत पोहोचत ती झेल कॅरी केली आणि आपल्या संघाला एक महत्त्वपूर्ण विकेट त्याने मिळवून दिली. पैसा बरोबर लिहिल तो नाव लिहून ना त्याच्यावर तुला काय लिहू मग नाव कोण लिहू कोणी 12 बॉल दिलंच नाही ना काय नाव लिहू ते लॉस असते लिहू ना त्याच्यावर कोण जिंकणार ती पण लिहू. पुढची चेंडू राईट ओव्हर द विकेट मारा. आपटलेला झेलची संधी पुन्हा एकदा. बीड वाले आज चुका करणार नाहीत. त्यांना माहिती ही स्पर्धा किती मोठी आहे. बॅक टू बॅक विकेट मारतात. पहिल्या ओव्हर मध्ये गेलेली ही दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज विलास आउट होतं. इनिंग नंबर 3 वरती आला होता. नक्कीच एसटी रक्षकाची जी भूमिका पाडतायत ते या आयोजकांचे जावई आहेत आपल्याला पाहायला मिळते. चांगली एसटी रक्षकाची भूमिका आतापर्यंत त्यांच्या मार्फत साकारली गेली आहे. चला गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिली ओव्हर तीनच बॉल्स टाकून झालेत. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत परंतु बनायची बाजू अशी आहे की चांगली गोलंदाजी साकारली गेली आहे. महत्वपूर्ण विकेट त्याने परतावलेत. यावेळी हेलिकॉप्टर फिरवला चुकीचा फिरलाय परंतु या 2 धावा मिळाल्या. बॉल पडल्यानंतर टप्पा खाल्ल्यानंतर जे वळण घेतलं ना ते क्षेत्ररक्षकाला सुद्धा समजलं नाहीये. आपल्याला पाहायला मिळतं 1 धाव आणि या एका धावेने गुणफलक पुढे सरसावेल आकड्यावरती. माफ करा 4 या धाव्यावरती 2 घेतल्या. ओके पुढे सरसावून घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लिडिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु लास्ट मोमेंटला झेल जमिनीला दान करण्यात आलाय. दोन्ही स्लिप चुका करतायत. आपल्याला पाहायला मिळत आहे त्या जोरावरती या 2 धावा ऍड केल्या जात आहेत. डबलने गुणफलक पुढे सरसावतोय.
आणखीन एक झेलची संधी निर्माण करून दिली होती, परंतु ती झेल ड्रॉप करण्यात आली आहे. त्याचा फायदा घेईल का? जीवनदान मिळाले जरूर फलंदाजाला, परंतु इथून धावा बनत नाहीत. कोल्हारी संघाने नाणेफेकी जिंकत, जास्त करून संघ जेव्हा टॉस जिंकतात ना तेव्हा त्यांचा एकच टार्गेट असतो की फिल्डिंग करावी, कमीत कमी टार्गेट समोरच्या टीमने द्यावा, त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखावं. परंतु यावेळी एक वेगळा मानस घेऊन चालत असताना कोल्हारी संघ आपल्याला पाहायला मिळाला. नाणेफेकी जिंकत त्याने माफ करा फलंदाजी स्वीकारले आणि अशा वेळेस त्यांच्या महत्त्वपूर्ण विकेट त्याने बाद केल्या. आणि आता नंतर आपल्याला पाहायला मिळते 2 विकेट लॉस नंतर कोल्हारी संघ जाऊन पोहोचलाय किती ना 6 या अंकावरती. सहा धावा झाल्यात. गुणफलक 6 वरती अटकलाय. जणू काय धावांचा लॉकडाऊन लावलाय टीम कोल्हाऱ्यावरती. चांगली गोलंदाजी बीडची आपल्याला पाहायला मिळतात. आता नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, त्या याच गावचे जावई दिलीप बाहेर आल्यात. विनोदला 100चा कॅश प्राइज लागलाय 3 षटकांसाठी. यावेळी पहिला चेंडू भिरकावून दिलाय. सीमा पार जो लॉकडाऊन लागला होता तो ओपन करण्यात आलाय फलंदाज दिलीपच्या मार्फत. 3 षटकाराला पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. रवीसाठीच हा बॉल. समोरच्या रिजनला क्षेत्ररक्षक येत आहेत जरूर आणि चूक करतायत. पाहायला मिळते रवीची जी महत्वपूर्ण विकेट इथून बनवण्याचं काम गोलंदाजने केलं होतं. दिलीपच्या मार्फत झालं होतं ते काम, परंतु तिथे झेल ड्रॉप करण्यात आले आहे. लॉगॉनच्या रिजनला काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आला, त्याने झेल अतिशय सुरेखपणे घेण्याचा प्रयत्न केला. लास्ट मोमेंट पर्यंत बॉलवरती नजर ठेवली गेली, परंतु ती नजर लास्ट मोमेंटला तिथे ड्रॉप करण्यात आली. शॉट ऑफ द लेन. यावेळी पाहायला मिळते निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढे सरसावले परंतु बॉलरने बॉलचा टप्पा हा मागे खेचला आणि लास्ट मोमेंटला एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. गोलंदाज दिलीपचा हा बॉल आपल्या पॉवर मध्ये अडवला गेला आणि आपल्याला पाहायला मिळते एकच धाव या बॉलवरती त्याने खर्च केली. धावसंख्या गुणफलक 14 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. फलंदाज रवी आपण पाहतोय ज्याच्या मार्फत एक दमदार षटकार आला आणि दुसऱ्याच बॉलवरती दिलीपने झेलची संधी निर्माण करून दिली होती, परंतु त्या संधीचा फायदा घेता आला नाहीये. यावेळी स्कूप करण्याचा प्रयत्न, लिडिंग एजचा आवाज देण्यात तर आला. एक फसवी अपील आपल्याला पाहायला मिळते. कीपर सुद्धा चालाक आहे, बॉल मागे गेला असं खोटं दाखवत ही धाव घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्यावेळी एस्टाना धडक देऊन ही विकेट मिळेल. भावेश पवारने केलं होतं हे खऱ्या अर्थाने, तर नंतर कृष्णा सातपुतेने हे केलं होतं. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न केला गेला नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय 15 या अंकावरती आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. पाणी पोचवा. कारण की नंतरच्या 2 ओव्हर मध्ये तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही. या 2 ओव्हर नंतरच आपल्याला पाणी देता येईल. आणि तळवडे आणि कडाव संघ दोन्ही संघाच्या संघ नायकांनी तयार. 2 ओव्हर संपल्यानंतर लगेच आपण नाणेफेकीसाठी यायचंय. तळवडे आणि कडाव संघ.
तिसरं शतक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज रुपेश आलाय. आपटेला बॉल, जेलची संधी, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक एसटी रक्षक आलाय. एसटी रक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. आणखीन एक झेल त्यांच्या मार्फत, ही दुसरी झेल पकडली गेली. आपल्याला पाहायला मिळते आणखीन एक खेळाडू कोल्हारे संघाचा इथून बॅक उतना पाहायला मिळेल. रवीची खेळी इथे समाप्त झालेली आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल, नवीन बॅटर हरिश्चंद्रची हिकाट गॅप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु त्याआधी चेंडू सीमा लाईन क्लिअर करेल आलेला हा चौकार आपण पाहतोय. कोल्हारे संघ धावांसाठी झुजताना पाहायला मिळतोय, कारण धावा बनत नाहीयेत. सिंगल डबल येते, तर नंतर आलेला हा खूप कालावधी नंतरचा चौकार आपण पाहिला. रवी चांगली फलंदाजी करत होते, परंतु त्यालाही माघारी पाठवण्याचं काम गोलंदाज रुपेशने केलं. आणि तिसरी ओव्हर टाकत असताना आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी साकारली गेली आहे. यावेळी थोडा आपल्याला गुडलेनचा बॉल पाहायला मिळतोय न समजलेला. जी क्रीज आखली गेली त्या क्रीज मध्येच खेळतोय, पुढे नाही जायत ना मागे जायचा आपला पाहायला मिळतोय. फुटवर्क गरजेचं असेल. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचा असतो आणि तो इथे दिसत नाहीये. गोलंदाज राईट मोर द विकेट मारा खोलवर टप्प्याचा, चूक झाले. छोटा एसटी रक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. फेकी सुद्धा गचाळ झालीये, परंतु त्याचा फायदा झाला नाही आपल्याला पाहायला मिळतोय. या दोन धाव्यांनी गुणफलक पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 21 या अंकावरती. तिसरं शतक मार्गस्थ आहे. या ओव्हर मध्ये किती धावा गोळा करेल, 40+ तरी टार्गेट ठेवावा लागणार आहे कोल्हारे संघाला. यावेळी पुन्हा एकदा लिडिंग एज क्षेत्ररक्षक आहे, चुकी पडल्यानंतर स्विंग झाला आणि दुसरी धाव पूर्ण सुद्धा झाली. 2 धावेच्या मदतीने गुणफलक पुन्हा एकदा पुढे सरसवताना पाहायला मिळते. 23 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. त्याच एसटी रक्षक आपल्याला पाहायला मिळते, त्याच क्षेत्ररक्षकाने 2 वेळा ती चूक केल्या, परंतु मागे फील्ड करत असताना थोडी भीती मनामध्ये असते, कारण मागे बॉल जेव्हा येतो ना तेव्हा तो स्पीड मध्ये असतो, स्विंग होत असतो आणि पडल्यानंतर दिशा कोणती बदलेल ना ते सांगता येत नाहीये. यावेळी गॅप शोधलाय, चांगलं शॉट सिलेक्शन पाहायला मिळते. लास्ट मोमेंटला क्षेत्ररक्षक मागे राहिलाय, बॉल पुढे राहिला, चेंडू निघून गेलाय सीमा पार. चौका शतक समाप्तीचा इशारा देतात आमचे पंच आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर गुणफलक जाऊन पोहोचलाय 27 या अंकावरती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा झाल्या आहेत. महत्वपूर्ण 2 चौकार या ओव्हर मध्ये साकारले गेले, ते म्हणजेच फलंदाज हरिश्चंद्रच्या मार्फत वैयक्तिक 12 धाव्यांवरती खेळतोय. संदेश मुकणे, आपण कुठे असाल तर आपण माईकशी संपर्क साधा. संदेश मुकणे. गोलंदाजी मार्कवर शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी या स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळते रोशन आलाय.
पहिला चेंडू अतिरिक्त उंची पण होती आणि आपला पाहायला मिळते दिशाहीन बॉल वाईड आलाय. वाईडच्या मदतीने गुणफल 1 ने 28 या अंकावरती जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज रोशन. ओहो सुरेख चेंडू समजला नाहीये. आपला पाहायला मिळेल लोड फुलटॉस होता वाईटच्या लाईन जवळ ठेवला आणि म्हणूनच थोडेसे चुकले गेले आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज कोण आहे? विनोद स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी लिडिंग एज मोठी एज पाहायला मिळते आणि विनोदची खेळ इथे होते समाप्त. आणखीन एक झटका टीम कोल्हारी संघाला इथून लागत असताना विनोद बॅक टू द पवेलियन. कैलास गेलाय. पाहायला मिळतंय शेवटचे ओव्हर शिल्लक आहेत. काही चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंची खेळ इथून अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 28 झाल्या. म्हणजेच अजून 4 चेंडूंमध्ये इथून जर 12-1 धावा आल्या ना तर बन्याची बाजू असेल टीम कोल्हारी संघासाठी. कारण की 40-1 धावाचा पाठलाग तरी करावा लागणारच आहे. सन्मानजनक स्कोर बनवण्यासाठीचा हा प्रयत्न आणि त्यामध्ये आणखीन एक विकेट गमावताना कोल्हारी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटची गळती लागली आहे. बॅक टू बॅक विकेट जात आहेत. आता नवीन फलंदाज येतोय पप्पू आलाय. अजून देखील 3 चेंडूंची खेळी बाकी आहे. अर्धी ओव्हर टाकली गेली आहे. त्यामध्ये एकच वाईटची धाव खर्च केली आहे आणि तदनंतरच्या 3 चेंडूंमध्ये म्हणजेच एक निर्धाव टाकला आणि 2 एक महत्वपूर्ण विकेट आपण पाहिली आणि तदनंतरची आणखीन एक विकेट ज्याने कमावले. असा गोलंदाज रोशन आपल्याला पाहायला मिळते. रॅटम ओव्हर द विकेट मारा करत असताना रोशन पुन्हा एकदा होईल सज्जा. नवीन फलंदाज पप्पू पाहतोय. पप्पूला या 2 बॉल मध्ये एक तरी षटकार खेचावा लागणार आहे. माफ 3 चेंडू शिल्लक आहेत. यॉर्कर लेंथ पाहायला मिळते. पडल्यानंतर अगदी बॅट जवळ आली आणि लास्ट मोमेंटला एक सिंगल घेण्यात आली आहे. आता 2 बॉल मध्ये एखादा षटकार जर इथून खेचला गेला ना तर या मॅच मध्ये एक वेगळी पलटणी आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज रोशनचा स्लोअर वन. हॅलो 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 आणखीन एक विकेट कोल्हारी संघ लॉस करत असताना पाहायला मिळते. विकेट टिकवणं कोल्हारी संघासाठी खूप महत्वाचं होतं. आज केलेला चुका पुन्हा होणार नाहीत अशीच अपेक्षा करत हा कोल्हारी संघ सध्या तरी मैदानावरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक विकेट जातात. ह्या ओव्हरमध्ये 3 विकेट गेल्या आहेत. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विशाल आलाय. शेवटच्या चेंडूसाठी अंकुश वाघ यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज लागले. म्हणजेच एक षटकार मारा आणि 100 रुपये कॅश प्राइज मिळवा. विशालसाठी कॅश प्राइज लागलाय. शेवटचा चेंडू फेस करेल विशाल. 29 धावा स्कोअर बोर्डवरती लागल्यात. म्हणजेच बॉल टू रन आतापर्यंत चालत असलेला आपल्याला सामना पाहायला मिळतोय. जास्त धावा झाले नाहीये तर 23 चेंडू फेकून झाली आहेत. शेवटचा चेंडू राहिलाय. षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. समोरच्या रिझनला उडवून दिलाय. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत ही एक धाव. दुसरी
पहिली धाव. दोनच धावा पाहायला मिळतील. 2 धावांच्या मध्ये गुणफलक 31 वरती पोहोचलाय. म्हणजे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 32 धावांचा टार्गेट सेट करण्यात आलाय. तो म्हणजे बीड संघासमोर. चला तळवडे आणि कडाव संघ दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी या. तळवडे आणि कडाव कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे सर. आपला पाहायला मिळाला येणारे 24 चेंडू आणि डिफेन्स करण्यासाठी कोल्हारी संघाकडे धावा आहे त्या म्हणजे 32 आणि बनवण्यासाठी बीड संघाला धावा आहे त्या म्हणजे 32. 22 24 बॉल. तळवडे संघ जर आपण येत्या 5 मिनिटांमध्ये इथे उपस्थित झाला नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल आणि ही मॅच संपेपर्यंत आपला प्रतिनिधी पोहोचला नाही तर समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल. चला आपण या मॅचचा पूर्वार्ध पाहिला. वळूया उत्तरार्धाकडे. एका बाजूला कोल्हारी संघ तर दुसऱ्या बाजूला बीड आपला पाहायला मिळतोय. जय चेरोबा क्रिकेट संघ वरई आयोजित स्वर्गीय भास्कर स्मृती चषक 2026 हे पर्व आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्या भेटीला आलाय. एके बाजूला पाहायला मिळतोय कोल्हारी संघ तर दुसऱ्या बाजूला बीड संघ. दोन्ही रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मातब्बल संघ म्हणून ओळखले जाणारे हे संघ आज या वरईच्या मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. फर्स्ट इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालं कोल्हारी संघ थोडासा वीक जरूर राहिला परंतु गोलंदाजी करत असताना त्यांच्याकडे धमक आहे की आम्ही ती गोलंदाजी करत हा सामना विजयी होऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला बीडचा विचार केला ना तर अष्टपैलू खेळाडू बीड संघामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एंडला दिलीप. पहिला चेंडू सुसाट वेगावर स्वार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे अक्षय. गती आहे आणि त्या गतीवरती त्याचं नियंत्रण सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. 5व्या स्टंपवर केलेली ही गोलंदाजी अतिशय सुरेख रोख टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर कुठे जाईल पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय सज्ज होईल आपला पाहायला मिळतो स्ट्राईकला. गणेश साठीचा हा चेंडू झेलची संधी निर्माण. आणखी खऱ्या अर्थाने ही मोठी विकेट गणेशची इथून बाद होताना पाहायला मिळते. स्वस्तात परतावं लागेल खेळाडू गणेशला.
पुन्हा एकदा वाईटच्या बाजूला ठेवलेला हा बॉल, त्याला कट करण्याचा प्रयत्न आणि अशा वेळेस ही झेल खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण विकेट. नवीन फलंदाज आपला पाहायला मिळेल 360 जर्सी मध्ये रुपेश आलाय. खऱ्या अर्थाने विकेट टिकवणे गरजेचे असेल, कारण की महत्वपूर्ण विकेट ही अशी स्वस्तामध्ये जर परतत असेल ना तर कुठेतरी दडपण येणारच. बोलल्याप्रमाणे कोल्हारी संघाकडे अक्षयसाठी एक सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. अंकुश वाघ यांच्याकडून 3 विकेटला 100 रुपये कॅश प्राइज लागलाय. अंकुश वाघ या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले आणि खऱ्या अर्थाने आज पारितोषिकाचा वर्षाव करताना त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर गोलंदाज अक्षय सज्ज होईल. त्यांनी 2 चेंडू सुरेख हाताळले. तिसरा चेंडू ऍक्शन स्लो, डिलिव्हरी फास्ट. ओहो, आणखीन एक बॅक टू बॅक दुसरी विकेट. पंचाने हात वरती केलाय जरूर. तळवडे संघ नाणेफेकीसाठी या कधी बसून कडाव संघाचा संघ नाही का थांबलाय तुमच्यासाठी. शेवटी पॅनल आहे. हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो. तळवे संघ आपण जर आता लास्ट कॉलला आला नाहीत ना तर नाणे आपल्याला हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. चला नाणेफेकी करून घ्या आयोजक. टॉस का बॉस झालाय सज्ज. आपण नाणेफेकीसाठी जायचंय. प्रमुख पाहुण्यांना घेऊन मी विनंती करेन. नंतर एक पारितोषिक लागलंय दिलीप आहेर साठी. बालू इलम यांच्याकडून 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलाय. या मैदानावरती आज कॅश प्राइज लागत जात आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 या अंकावरती कडाव संघाने नाणेफेकी जिंकत क्षेत्ररक्षण निवडलाय. आजच्या दिवसातील पहिल्या राऊंड मधील शेवटची मॅच आपल्याला पाहणार होती म्हणजे कडाव विपक्ष तळवडेवाडी. बॉलिंग परंतु त्याआधी आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या तरी या मैदानावरती एक वेगळं चित्र झालंय. लो स्कोरिंग मॅच आहे परंतु कोल्हारे संघ मागे हटत नाहीये. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर केवळ त्यांनी 1च धाव खर्च केलेत. अक्षयने जी गोलंदाजी केली आज या मैदानावरती प्रभावित केलाय. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पप्पू आलाय. वैयक्तिक पहिले दुसऱ्या संघाचे दुसरे शतक हाताळण्यासाठी सज्ज होते. राईट अप ओव्हर द विकेट मारा असेल तो म्हणजे फलंदाज विलास साठी. दिलीप आणि विलासची जोडी सध्या तरी क्रीज वरती आपल्याला पाहायला मिळते. विलास भिरकावून देण्याचा प्रयत्न परंतु शॉट फसला. क्षेत्ररक्षक जज करतायत. होईल का झेल. येस लास्ट मोमेंटला ड्रॉप करण्यात आलाय. झेल जमिनीला दान जीवनदान विलासला मिळालंय.
त्या जीवनदानाचं त्याला सोनं करावं लागेल, कारण की धावा बनत नाहीयेत. या 2 धावेच्या मदतीने गुणफलक 3 या आकड्यावरती पोहोचलाय. दुसरी ओव्हर मार्गस्थ असताना 3च धावा झालेत. पॉवर प्लेचा फायदा घेता आला नाहीये टीम बीड संघाच्या खेळाडूंना आणि आपल्या पाहायला मिळतोय कोल्हारे संघ सध्या तरी फ्रंट फुटला खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज अप्पू राईट मोर द विकेट मारा. खराब चेंडू दिशाहीन आणि त्याला दिशा दाखवण्याचं काम विलासने केलंय. चेंडू निघून चाललाय. धन 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 सीमा पार चौकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळालं. बाहेर निघालेल्या खेळाडूला जर तुम्ही लेग स्टंपला बॉलिंग कराल तर त्यासाठी ती परभणी सुवर्ण संधी आहे आणि त्या संधीचा फायदा सध्या तरी विलास घेत असताना पाहायला मिळतोय. 22 जर्सी मध्ये आपल्याला विलास चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 32 धावांचा टार्गेट चेस करायचा आहे. अशा वेळेस ही फलंदाजी गरजेची होती आणि तीच येते. पुन्हा एकदा पप्पू टू विलास तोच प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. लास्ट मोमेंटला आडला गेला. 1 धाव आणि नकार दिला दुसऱ्या धावेसाठी. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. 30 म्हणजे 8 या अंकावरती. दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे. चांगली बॉलिंग लाईन आतापर्यंत कोल्हार संघाने दाखवल्या, परंतु पप्पूचा तो दुसरा चेंडू होता खऱ्या अर्थाने खराब चेंडू होता. तर पाहायला मिळते दिलीप आलाय, त्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय. बालू हिलम यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज लागलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउन्स देण्यात आलाय पंचांच्या वतीने, म्हणजेच तुम्ही तुमच्या ओव्हर मधील 1 बाउन्स टाकलाय. अतिरिक्त बाउन्सर बॉल तुम्ही हाताळू शकत नाहीये. यावेळी पुन्हा एकदा गोलंदाज पप्पू चॉप केलाय. क्षेत्ररक्षक पोचतील तोपर्यंत ही 1 धाव आणि एका धावीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचल्या ती म्हणजे 9 या अंकावरती. चांगली ओव्हर आहे. तो चौकार सोडला ना तर आतापर्यंत चांगली ओव्हर हाताळली बापूने. 5 बॉल त्याने सुरेख हाताळले. दुसऱ्या बॉलवर चौकार आला, परंतु त्यानंतर 3 बॉलवर त्यांनी तो कमबॅक ठेवला ना, तो सातत्य ठेवलं. ते खऱ्या अर्थाने कोल्हारे संघाला कुठेतरी फ्रंट फुटला खेळवेल. पुन्हा एकदा गोलंदाज पप्पू जे, परंतु एसटी रक्षक मागे राहिले आहे. स्लिप कामी आली आहे आणि ही 1 धाव पाहायला मिळते. 1 धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते डबल डिजिट मध्ये प्रवेश करेल. 10 या अंकावरती सध्या तरी दोन्ही संघासाठी इक्वल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, म्हणजेच ड्रिंक ब्रेक झालाय. विनंती करेन पाणी पोचवा. चलूया मॅचच्या दिशेला वळूया. आपल्याला पाहायला मिळतंय 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा पाहिजेत 22. 12 आणि 22चं समीकरण आहे. एका बाजूला कोल्हारे संघाचे गोलंदाज असं म्हणतायत की हा सामना आम्ही शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जाणार, तर दुसऱ्या बाजूला बीड संघ बोलतोय की आम्ही पार्टनरशिप बल करून हा सामना जिंकणार. तर काय घडेल येणारा काळ सांगेल. 2026 मधला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये वरईच्या या ग्राउंडवर रंगणारा हा क्रिकेटचा महासंग्राम. गोलंदाजी मार्कवर आता खऱ्या अर्थाने ही ओव्हर खूप महत्वाची असेल. विलास आलाय 3 नंबर गोलंदाजी करण्यासाठी.
ओहो, दिशाहीन बॉल पाहायला मिळतो आउट ऑफ द आउट स्टंप. अतिरिक्त धाव वाईडच्या स्वरूपात. आता समीकरणमध्ये थोडेसे चेंज आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 12 बॉल आणि धावबाजी असतील 21. 12ला 21. लाईन टप्पा शोधावा लागेल गोलंदाज विलासला, परंतु यावेळी लॉगॉनच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, परंतु उंची जास्त लांबी कमी, षटकार मोठा आहे म्हणूनच इथे आणखीन एक विकेट बीड संघ बाद करत असताना पाहायला मिळतोय. झटका क्रमांक 3 लागत असताना पाहायला मिळेल. अरे 15 नंबरच्या जर्सी मध्ये आता नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. दिनेश आलाय. खऱ्या अर्थाने तारणहार बांधावं लागेल, कारण धावा कमी आहेत जरूर, परंतु त्या बनत नाहीत आणि म्हणूनच तर दिनेशला वर्णीवर लावण्यात आलंय. स्ट्राईक रोटेट करून देणे गरजेचं असेल, कारण की 07 जर्सी मध्ये आपण दिलीपला पाहतोय, जो दिलीप हा सामना जिंकवण्याची ताकद ठेवतो, जो अजूनही नॉन स्ट्राईकला उभा आहे. विलास यॉर्कर लेंथ समोरच्या रिजनला, परंतु यावेळी छोटा क्षेत्ररक्षक येतोय, चूक करतोय. नक्कीच अशा छोट्या छोट्या क्षेत्ररक्षकांना जेव्हा आपण खेळाडूंना संधी देतो ना, हेच उद्याचं गावाचं भविष्य असतं. आणि आपला पाहायला मिळालं की चॅम्प सुद्धा ठरला. एक महत्वपूर्ण विकेट इथून ही बाद होताना पाहायला मिळते, ती म्हणजे दिनेश होईल बाद. परंतु बन्याची बाजू अशी असेल की बीड संघाचा महत्वाचा खेळाडू दिलीप ला पाहायला मिळतोय अजूनही टिकून आहे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल 03 जर्सी मध्ये लहू. फलंदाज येत आहेत आणि त्याच पावले माघार सुद्धा येत आहेत. विकेट टिकवणं गरजेचं असेल. दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट टिकले, परंतु ते तिसऱ्या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक विकेट लॉस होताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिला वाईट विलासने हाताळला जरूर, परंतु तदनंतरच्या 2 महत्वपूर्ण विकेट सुद्धा विलासला मिळालेत. स्ट्राईकला असेल दिलीप, ज्यावरती लागलेलं बाळू हिलम यांचं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दोन षटकारांना 500 रुपयाचा कॅश प्राइज. दिलीप हो, समोर ठेवलेला टप्पा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. जसजसे बॉल डॉट पडतील ना, तसतसंच या सामन्यामध्ये प्रेशर वाढेल बीड संघाला, आणि ते सध्या तरी मैदानावरती पाहायला मिळते. विकेट गेलेत आणि म्हणूनच प्रेशर आता थोडं जास्त वाढत असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर विलास, गोलंदाजी आतापर्यंत सुरेख राहिली आहे. त्याने लाईन लेंथ अतिशय सुंदर गवसली आहे, सोडत नाहीये टप्पा. 12 वर्षा गप्पा, घरात पप्पा आणि मैदानावरती टप्पा, हा तुमचा अचूकच असला पाहिजे. आणि सध्या तरी विलासच्या मार्फत तेच आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा विलास सज्ज होताना पाहायला मिळेल. दिलीप साठीचा हा बॉल, यॉर्कर लेंथ. ओहो, यावेळी काय घडलं तर महत्वपूर्ण विकेट इथून बाद होताना पाहायला मिळते. दिलीप बॅक टू द पवेलियन. आठ चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 20 धावांचा टार्गेट आहे, म्हणजे 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत विलासने. चांगली गोलंदाजी आहे. एक वाईड आणि एक धाव घेतलेली आणि त्यावरती ती डबल घेण्याचा प्रयत्न केला गेला ना दिनेशच्या मार्फत, तिथे जो दिनेश सापडला. आणि आता पाहायला मिळत आहे तर एक दिलीपचे महत्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिळेल. एस्ट्या बाद करत घेत असताना विलास राईट अप ओव्हर द विकेट मारा. पुन्हा एकदा सज्ज विलास. हलक्या त्याने पुश केलाय. छोटा क्षेत्ररक्षक पुन्हा येतोय आणि यावेळी 1 हँडेड त्याने हा कॅरी केलाय आणि फेकी सुद्धा सुरेख आहे.
अनुभव घेतोय या मोठ्या सामन्यांचा आणि हाच अनुभव पुढे जाऊन त्याला कामी येताना आपल्याला पाहायला मिळेल. 19 धावा अजूनही बाकी असताना आपल्याला पाहायला मिळतील. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बीड संघ अडचणीत आहे. कोल्हारे संघ लोअर स्कोरिंग मॅच सुद्धा शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलापर्यंत नेण्याची ताकद ठेवतो आणि तीच ताकद सध्या तरी या वरईच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार लांब आहेत. अशा वेळेस ताकद प्रॉपर वापरणे गरजेचे आहे. केवळ व्हेरिएशन असून चालणार नाही तर मनगडांची ताकद सुद्धा इथे लागते. हेच वरईच्या ग्राउंडची खासियत आपल्याला पाहायला मिळते की हे ग्राउंड थोडं मोठं असतं. आपण पाहतो या कर्जत पट्ट्यामध्ये ज्याप्रमाणे ग्राउंड आपल्या असतात ना तिथे षटकार जातात कारण की ते ग्राउंड एका मोजणीमध्ये असतं. परंतु वरईचं ग्राउंड हे अतिरिक्त मोजणीमध्ये घेतलं जातं. त्याचा पट्टा हा लांब असतो आणि अशा वेळेस ताकद वापरणे गरजेचं आहे. समोरच्या रिजनला क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव मिळते. एका धावेने स्ट्राईक रोटेट होईल परंतु ती स्ट्राईक पुन्हा एकदा फलंदाज कोण शरदकडे राहताना पाहायला माफ करा लहूकडे राहताना पाहायला मिळेल. आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अशा वेळेस धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे सहा बॉल आणि 18 धावांची गरज आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14 झाल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा झाल्यात. 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. गोलंदाज दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका अतिरिक्त धाव देणारा चेंडू पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. रवी आलाय. सुरेख चेंडू हाताळला गेला. वाईड लाईनच्या अगदी जवळ खेळत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रवी सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड बॅट्समन साठी रवीचा हा बॉल पुढे सरसावून घेण्याचा प्रयत्न त्यालाही अपयश. म्हणजेच केवळ औपचारिकता शिल्लक ठेवताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. रवी जकडून ठेवले फलंदाजाला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. पहिला वाईट गेला जरूर तर नंतरचे 2 सुरेख चेंडू त्याने हाताळले. तोच रवी पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर सरसावून घेण्याचा प्रयत्न त्यामध्ये सुद्धा अपयश. सलगचे 3 डॉट बॉल फेस करत असताना फलंदाज लेफ्ट हँडेड लहू पाहायला मिळतोय. आता एखादा चमत्कार करावा लागेल. 3 चेंडू राहिले आहेत. 18 धावा बनवायची आहेत. ऑफकोर्स 17 धावा बनवायची आहेत. 3 मोठे फटके तर गरजेचे आहेत. पहिला फटका आलाय परंतु लो पाहायला मिळतोय. एक धाव स्ट्राईक चेंज होते परंतु ही स्ट्राईक चेंज होणं आधी गरजेचं होतं. आता केवळ औपचारिकता शिल्लक असताना शरद स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्कवर रवी पाहायला मिळेल. रवी टू शरद, शरद टू रवी अशी सरळ लढत सध्या तरी मैदानावरती चालू असताना आपल्याला पाहायला मिळते. रवी पुन्हा एकदा सज्ज होईल. शॉट लेंथ बॉडीचा वेध घेतला असता जर आत राहिला असता परंतु पंच सांगतात लेग स्टंप सोडून जात असलेला हा बॉल वाईट अतिरिक्त धाव ऍड केली जाते. काय घडेल काय बिघडेल कारण सामना शेवटच्या बॉल पर्यंत क्रिकेटमध्ये तुम्ही सांगू शकत नाहीये.
हा फटका आलाय जरूर, परंतु लेट आलाय. चौकार आलाय. या चौकारच्या मदतीने गुणफलक पुढे सरसावेल. आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 20 या आकड्यावरती गेल्या, परंतु अजूनही 12 धाव्यांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 1. एखादा नो बॉल, ओव्हर स्टेप किंवा बीमर आणि त्यावरती षटकार नक्कीच ऐकायला भारी वाटतं, परंतु गोलंदाज अशा वेळी ही चूक करत नाही. त्याला माहिती आहे अंतिम टप्प्यातला हा बॉल आणि अशा वेळेस ही चूक पूर्ण संघाला बर्बाद करेल. नक्कीच केली नाही. या डॉट बॉलच्या मदतीने हा सामना, लो स्कोरिंग सामना खऱ्या अर्थाने डिफेन्स केलाय. टीम कोल्हारी संघ इथून होतोय विजय आणि दुसऱ्या बाजूला टीम बीड संघ हार्ड लक आपण या स्पर्धेमधून बाद होत आहे, परंतु पुढील वर्षी ही स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या भेटी